गाव बोलावतो या चित्रपटाच्या टीम बरोबर आपण गप्पा मारतोय आणि ॲक्च्युली कसा हा चित्रपट तयार झाला आहे आणि मॉडर्नायझेशन म्हणजे नेमकं काय या चित्रपटात जाणून घ्यायचं आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. सो कॅप्टन ऑफ द शिप आहेत आता फ्रेममध्ये, तर खूप गप्पा मारायच्या आहेत. पण सगळ्यात आधी कसे आहात विनोद सर? मस्त मस्त. किरण कशी आहेस? मजेत. प्रवीण एकदम मस्त. काय सुरू आहे आता? प्रमोशनला सुरुवात झालेली आहे आणि माझा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे आणि त्यात मराठी. तो जो अभिमान असतो वेगळाच आहे आणि खूप छान वाटतंय. पोस्टरवरची तू आणि आत्ताची तू दिसतेस, खूप फरक आहे बरं ॲक्च्युली. पण खरी मी तीच आहे, खरी तू ती सांगायचं आहेस. तीच आहे मी. ओके. आणि हे हे इंडस्ट्री येस म्हणता येणार. पण मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज मला असा रोल विनोद सरांनी आणि इवन शंतनूनी मला ह्या रोलसाठी कास्ट केलं आणि आय एम सो एक्सायटेड बिकॉज पहिली नाही म्हणता येणार, ही सेकंड माझी मराठी मूवी. पण मजा. प्रवीण, किती एक्साइटमेंट आहे, आपला चित्रपट रिलीज होतोय. हो, कारण आमचं बेबीच आहे आपण म्हणतो ना. हो हो. मी आणि शंतनू या फिल्मसाठी, प्रशांतजी. हो हो हो. सो त्यामुळे आम्ही एक स्वप्न बघितलं होतं आणि ते प्रत्यक्षात आत्ता उतरते असं दिसतंय. कारण खूप मेहनत घेतली, इतकी वर्ष आम्ही आणि प्रशांतजी, शंतनू आणि मी तिघांनी आम्ही या प्रोजेक्टसाठी एवढी मेहनत केली. नंतर दादा आलेत आणि दादांनी फिल्म डिरेक्ट केली. तर खूप म्हणजे एक्साइटमेंट आहे आणि थोडंसं इमोशनल पण आहे, कारण बराच काळ निघून गेला आहे. पण मला वाटतं की खूप छान वाटतं आणि मस्त होईल. येस, नाव मस्त आहे चित्रपटाचं, गाव बोलावतो. खरं तर ना, आत्ता आपण सगळेजण इतके बिझी झालो आहे आपल्या कामामध्ये किंवा त्या घड्याळाच्या काट्यावर आपण इतके सगळे नाचतो ना की कुठेतरी एक कम्फर्ट प्लेस आपली असावी किंवा आहे तिकडे जावं कधीतरी, हे राहून जातं. सुट्टी काढून जावं लागतं, अशी कधी कधी परिस्थिती होते. राईट? तुमच्या तिघांनाही हा प्रश्न आहे. तुम्हाला गाव बोलावतो, कधी बोलावतं नेमकं गाव? कधी जाता गावाला? मी तर माझा जन्मच गावचा आहे. गावचा म्हटल्यापेक्षा माझा जन्म जंगलातला आहे. जंगलातला आहे? हां, माझे वडील फॉरेस्टमध्ये होते, तर चिखलदऱ्यालाच माझा जन्म झाला, तिथल्या जंगलात. तिथून मग आम्ही गावी आलो, गावावरून मग शहरात आलो, असा प्रवास आहे. गाव माझ्यासाठी असं आहे की मी नेहमी गावातच असतो ॲक्च्युली, इथे नसतोच. तेच जवळचा विषय म्हणजे भयंकर. कारण की जे लहानपण गेलं ज्या गावामध्ये, तिथलं ते घर छोटंसं, तिथले ते रस्ते, तिथले ते झाडं, तिथे ते खेळणं, सगळं काही तिथेच होतं ॲक्च्युली. नंतर शहरात आल्यानंतर कळलं की आपण काय मिस केलं ॲक्च्युली. आणि मग आपलं आयुष्य, स्ट्रगल, पुढचा वाटचाल, त्याच्यामध्ये ते गाव कुठंतरी मागच राहतं. पण मी जातो, नेहमी गावाला जातो. नेहमी जेव्हा मी वर्षातून 2 ते 3दा जातो अमरावतीला. गेलो की मी गावी जातो. अमरावती गाव? हां, म्हणजे आता आम्ही सेटल होतो अमरावतीला, पण बेसिकली आम्ही गाव आहे आमचं दहीगाव रेचं, अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये. तर तिथे मी नेहमीच जातो. किरण? मी पण गावाशी जोडलेली आहे. वी आर फ्रॉम अमरावती तिघही? हो. आणि आजही आम्ही म्हणजे गावाकडे, तर मला असं वाटतंय की प्रोजेक्ट्स असतील तरच मुंबईला यायचं, अदरवाईज मी गावी असते. ऑलमोस्ट गावी असते मी. बिकॉज माझी आजी आहे तिथे, माझी आई आहे, माझ्या बहिणी आहेत, सगळे आहेत. सो मला ते आवडतं आणि दिवाळी आम्ही तिथलीच करतो. देन दसरा असेल, पण जर शूट असेल इन बिटवीन सो मी नाही करणार, पण मी जाते, गावी जाते. आणि पुढे आहेच भरपूर काय, तर मी सांगेनच. पण गावाशी जोडलेलो आहे. जेवढं अटॅचमेंट मुंबईला फक्त प्रोजेक्टसाठी, पण गावाशी अटॅचमेंट आहे आजही. येस. प्रवीण? जसं दादांनी म्हटलं की माझा जन्म पण गावातलाच आहे. म्हणजे छोटंसं गाव आहे माझं, नेरपिंगवाई, अमरावती जिल्ह्यामध्ये. मी शिक्षणासाठी अमरावतीत आलो. पण आपण म्हणतो ना की काही आपली एक नाळ असते जुळलेली गावाशी. बरोबर आहे. ती मी आत्तापर्यंत तुटू दिलेली नाही आहे. आणि आपलं एक फ्रेंड सर्कल असतं, आपण कुठेही शिफ्ट होतो, मूव्ह होतो, तर एक नवीन सर्कल आपलं निर्माण होतं. आता इंडस्ट्रीच्या निमित्तानं खूप सारे मित्र झाले तिथे, 15 वर्षापासून काम करतो. पण गावातली जी मित्र आहेत ती आज तशीच आहे. म्हणजे त्याच जशी आहे माझ्यासाठी तशीच आहेत. म्हणजे इगो नाही, कुठला घमंड नाही, काहीच नाही. जसं मी जातो तसं, पूर्वी जसं जायचो तसंच माझं स्वागत करते. म्हणजे मी कितीही मोठं झालं असेल, कितीही काम केलं असेल. आणि मला पण म्हणजे गावात राहायला खूप आवडतं. म्हणजे आपण बघितलं की शहर आता पण खूप क्राऊडेड झालेलं आहे, पोल्युशन खूप जास्त आहे.
तर इथे काम करताना असं वाटतं की रिलॅक्स, एखादा प्रोजेक्ट संपल्यानंतर आम्ही डिरेक्टली गावाला जातो आणि तिथे आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट म्हणून एक हे आहे, टायगर प्रोजेक्ट आहे, ते तर अप्रतिम आहे. म्हणजे मला असं वाटतं की भविष्यात कदाचित मी तिथेच सेटल होईल. वा, तुम्ही सगळे खूप लकी आहात, तुम्हाला गाव आहे आणि तिथे तुम्ही जाऊ शकता. मस्त. जसं सर तुम्ही मगाशी म्हणालात की खूप अटॅचमेंट आहे गावाशी. ऑब्व्हियसली तीच अटॅचमेंट असणार आता या चित्रपटामध्ये. प्रत्येक चित्रपट एक गोष्ट सांगत असतो. आपल्या पहिल्या चित्रपटातनं ही गोष्ट सांगावी हा विचार कधी आला? हे असं ना कधीतरी नेहमीच वाटायचं की आपण असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा लहान होतो किंवा आपण आजही गावात जातो ना, तर असं भरपूर वेळा वाटतं की यार आपल्या गावात असं असतं तर किती छान झालं असतं, किंवा तसं असतं तर किती छान झालं असतं. तर असं नेहमी वाटायचं, पण असं काही वाटलं नव्हतं की ही ऑपॉर्च्युनिटी कधी येईल. जेव्हा प्रशांतजी, आमचे जे प्रोड्युसर आहेत प्रशांत नरवडे, त्यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट ॲक्च्युली बनला गेला. ते एक NGO चालवतात, संस्कार वाहिनी नावाची, ज्याच्यामध्ये ते गावं ॲडॉप्ट करून त्याला स्मार्ट विलेजमध्ये कन्वर्ट करतात. आणि तिथे गव्हर्नमेंटच्या, शासनाच्या जेवढ्या काही असतील फॅसिलिटीज किंवा जेवढे काही उपक्रम असतील ते सगळे तिथे येतात, आणतात ते. तर त्यांची अशी कल्पना होती की आपण गावावरती काहीतरी करायला पाहिजे. मग आम्ही बसलो सगळे, आमचे लेखक आज आलेले नाहीत, सचिन पाटील, ते आम्ही खूप डिस्कस करून प्रयत्न केला की कशा पद्धतीचा एंटरटेनिंग सिनेमा होऊ शकतो. कारण की सिनेमा म्हणजे फक्त उपदेशात्मक नसून तो करमणूक पण बघून कसं आपण त्याला करू शकतो, ते आमच्यासाठी मोठं टास्क होतं. आणि मग त्याच्यावर बसून असं ठरवण्यात आलं की हा आता जो बनलं आहे स्क्रिप्ट ती आता उत्तम आहे, आणि मग आम्ही सुरू केलं काम. पण होतं काय ना, एक कमर्शियल सिनेमा असतो, एक ज्याला आपण पॅरलल सिनेमा म्हणतो तसा असतो, काही ॲक्शनपट असतात, काही इमोशनल असतात. हा तसा कुठेच बसत नाही. ह्याच्यात सगळं काही आहे, पण हा त्या आठवडीत कुठेच बसत नाही. हा कम्प्लीट एक डिफरंट सिनेमा म्हणू शकतो आपण. कारण की गाव बोलावतो म्हणजे काय, आपल्याला गाव हाक देतं ॲक्च्युली. आपण कुणाला हाक दिली जशी आपल्याला साथ मिळते ना, तर गाव पण कुठेतरी हाक देते सगळ्यांना, जे गावचे होते लोक. कारण की सगळे यूथ जे आहेत शहराकडे येतात ऑब्व्हियसली कामासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी. पण त्याचा पॅरलली त्याचा विपरीत परिणाम काय होतो, गावात फक्त म्हातारे लोकच राहतात. त्यांना बघायला कोणी नसतं, त्यांना सांभाळायला कोणी नसतं, इव्हन शेती करायला पण कोणी मिळत नाही. तर कुठेतरी ते गाव म्हणतं की तुम्ही या रे परत माझ्याकडे. तर ती हाक आहे ती गावाची, म्हणून ते टायटल आहे गाव बोलावतो. खूप इमोशनल आहे. येस. पण मला सांग किरण, सरांकडनं काय ब्रीफ आलं होतं, आणि जेव्हा तू ऐकलंस या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा, फर्स्ट इम्प्रेशन, फर्स्ट थॉट एक असतं ना की एखादी गोष्ट क्लिक होते त्याबद्दलच्या, की नाही यार केला पाहिजे हा प्रोजेक्ट, ते काय होतं? हां, माझी ही सेकंड मूवी बोलले मी मराठी. मी मोस्ट प्रॉब्ली हिंदीच केलं आहे. फर्स्ट माझी मूवी मराठी टायगर्स, अमोल कोल्हेंबरोबर जी केलेली. त्यानंतर दादा मला बोलले की एक कॅरेक्टर आहे. म्हटलं आत्तापर्यंत दादा मी लीड केलं आहे, म्हणजे जे काही मराठी हिंदी. सो दादा बोलले फक्त मला 2 मिनटं दे, बस मी तुला डिस्क्राईब करणार. सो दादानी सांगितलं असं असं कॅरेक्टर आहे तुझं, आणि खूप खूप छान आहेत. आणि हळूहळू ते दादांनी सांगितलेली माझी जी एक्झॅक्टली कॅरेक्टर होतं ते वेगळं, आणि ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी शूट केलं त्यावेळेस जे काही दादांनी म्हणजे सीन रंगवलेत ना, ते लिटरली डोळ्यात पाणी येईल असे. म्हणजे मला नाही आठवत की मी थ्रू आउट सीनमध्ये किंवा फिल्ममध्ये मी कुठेतरी ग्लिसरीन यूज केलं असेल. बिकॉज दादाचं एक्सप्लेन जे केलं दादांनी की किरण अशा अशा पद्धतीचं आहे हे कॅरेक्टर वगैरे. सो खूप हार्ट टचिंग, आणि काय म्हणता येईल, गावाकडचं लाईफ जे आहे, बरेचदा असं होतं की गावातले फ्रेंड्स, जसं प्रवीण बोललेला की माझे आजही मित्र आहेत वगैरे, पण काही मित्र असे दूर निघून जातात US UK जसं मुंबई वगैरे. परत आल्यानंतर सगळे चेंज होतात. सो ती मीच की मी गावात राहते आणि माझा मित्र निघून जातो आणि मी त्याची वाट बघत राहते. सो इट्स
म्हणजे खूप हार्ट टचिंग आहे, इमोशनल. सो तुम्ही फिल्म बघणार तर तुम्हाला नक्कीच कळेल. सो मला वाटलं तेव्हा की नाही, हे खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. नेहमी आपण मॉडर्न वगैरे करतो, पण ॲक्च्युली मी जशी आहे तसं हे कॅरेक्टर मला मिळाल्याबद्दल मी लगेच म्हटलं हा मी करणार. सो आणि इंटरेस्टिंग नाव ठेवलं आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे जिप्री. जिप्री. हां, कारण लहानपणी माहिती एक टोकन नाव असतं. हो, टोपण नाव असतं. हो, असतं ना एक. तर त्या लहानपणीपासूनच मला सगळे जिप्री 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 करतात आणि म्हणजे मोठी झाल्यानंतरही मला जिप्रीच म्हणतात. सो मला ते इंटरेस्टिंग नाव वाटलं आणि मला खूप एक्साइटमेंट आहे. मला त्या कॅरेक्टरमध्ये मला बघताना मला आजही मी वेट करते. ॲक्च्युली कसं आहे ना, जेवढे कलाकार आहेत, ॲक्टर्स म्हणू की टेक्निशियन्स म्हणू, हे सगळे कुठे ना कुठे गावातनंच आलेले आहेत ह्या सिनेमामध्ये. त्याच्यामुळे ना लवकरच कनेक्ट झाले त्या सब्जेक्टशी, त्या वातावरणाशी. म्हणजे आम्ही गावात पण शूट करत होतो, आम्हाला कधीच नाही वाटलं की आपण मुंबईत राहतो, फिल्म इंडस्ट्रीचे लोक आहोत. कुणीच असं काही केलं नाही. कुठेही बसायचं, कुठेही खायचं, काही वाटेल ते करायचं. कोणी चेअर देव न देव, खाटीवर तर खाटीवर, स्टूल तर स्टूल, पारावर तर पारावर. म्हणजे असं व्हॅनिटी असूनही कोणी व्हॅनिटीत जायचं नाही. महादेव सर मगाशी म्हणाले बोलताना इंटरव्ह्यूमध्ये की ग्रामीण भागातला जेव्हा चित्रपट बनतो तेव्हा त्याच्यामध्ये कास्टिंग कसं होतं हे खूप मॅटर करतं, कारण ते तिथले वाटले पाहिजेत. आणि म्हणे कास्टिंगच्या बाबतीमध्ये हा खूप उजवा चित्रपट आहे की ते प्रत्येकजण त्या त्या कॅरेक्टरमध्ये इतकं फिट बसले. ते तुमच्या बोलण्यावर आता मी एकदमच करेक्ट केलं. याच्यामध्ये मी फ्रँकली स्पीकिंग ही एवढी तारीफ करते, पण मला नाही वाटत की मी एवढी काही मेहनत घेतली जसं घेतो लिटरली आपण कॅरेक्टर्सवर. कारण की ते ऑलरेडी एवढे चांगले ॲक्टर्स आहेत सगळेचे सगळे, तर त्याने ते लवकरच पकडलं ॲक्च्युली. त्याचं दादांचं एक्सप्लेनेशन खूप छान, म्हणजे एक्सप्लेनेशन असेल, पण मला असं वाटत नाही की मी एवढी मेहनत घेतली. ब्रीफ आणि परत फ्रीडम देतात की बस हा एक लाईन आहे, ठीक आहे, आता तू अप टू यू की तुला कसं ते करायचं आहे. कुठेही बंधनात नाही ठेवलंय की वाक्याला पूर्ण हे सेंटेन्स झाल्यानंतर हे वाक्य बोलायचं, तुला जसं वाटेल तसं. फक्त त्या सेंटेन्सला, त्या सीनला जस्टिफिकेशन व्हायला पाहिजे, दॅट्स इट. प्रवीण, तुमच्यासाठी कधी सुरुवात झाली होती या चित्रपटाची? आणि ती जसं मी सरांना विचारलं की, आणि हिलाही विचारलं की, एक गोष्ट असते ना की ती आपल्याला भाग पाडते त्या स्क्रिप्टवर काम करायला किंवा तो प्रोजेक्ट करायला, ते काय होतं? हो, म्हणजे आता आमचे जे सर्व आहेत, म्हणजे प्रशांतजी नरोडे, प्रशांत सरांना मी खूप आधीपासून ओळखतो, एक माझे कॉमन फ्रेंड. आणि त्यांना एक असा चित्रपट करायचा होता की नेमकं गाव काय आहे. म्हणजे अजूनपर्यंत बरेच लोकांचा जन्म मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये झाला आहे, पण गाव माहिती आहे, पण एक्झॅक्टली गावातलं जर आपला जन्म जर गावातला असेल तर आपल्याला माहिती कळतं की गाव नेमकं काय. आणि प्रशांतजींनी जेव्हा हे आम्हाला एक सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे, तर तिथपासून मग सुरुवात झाली. मग आम्ही मग शंतनू आणि आम्ही इन्व्हॉल्व झालो त्या प्रोजेक्टमध्ये. आणि प्रशांतजींनी मग जेव्हा सांगितलं हा कॉन्सेप्ट असा आहे, मग आम्ही सचिन पाटील म्हणून आमचे मित्र आहेत, सचिननी ही फिल्म लिहिली, सचिनला इन्व्हॉल्व केलं. आणि अक्षरशः आम्हाला स्क्रीन प्ले लिहायचा होता, तर तेव्हा आम्ही मेळघाटामध्ये घेऊन गेलो सचिनला. अरे बापरे, मेळघाट तुमची आवडती जागा. आवडती जागा. आता इथे मुंबईसाठी जसं महाबळेश्वर आहे किंवा लोणावळा खंडाळा आहे, तसं अमरावतीवाल्यांना चिखलदरा आहे. आणि तिथे गंमत जम्मत. आणि मग तिथे आम्ही ती सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर दादा इन्व्हॉल्व झाले. दादांकडे आम्ही गेलो, दादांना मग सांगितलं की असं असं कॉन्सेप्ट आहे. आणि दादांचा माझा पण परिचय बऱ्याच वर्षापासून आहे. म्हणजे मी लहान असताना दादा इथे आलेत, मी खूप लहान होतो. आणि भावाचा मित्र. हां, तर एकच कॉलनीमध्ये आम्ही राहायचो. तर मग दादांना मला वाटलं की दादांनी ही फिल्म डिरेक्ट करायला पाहिजे, कारण की कसं होतं की सब्जेक्ट असं आहे ना की ज्यांनी खरंच गाव अनुभवलं आहे आणि ज्याला माहिती आहे. बरोबर, ते महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीनं जर डिरेक्टर तसा असेल तर त्याला त्या पद्धतीनं एक्सप्लोअर करू शकतो. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. मग आम्ही सगळ्यांनी मिळून मग आम्ही ठरवलं की आपण बसूया. मग स्टोरी आणि बरेच ड्राफ्ट लिहिल्या गेलेत. सचिनला इतकं आम्ही परेशान केलं आहे, जवळपास 15च्या वर ड्राफ्ट लिहिल्या गेलेत या चित्रपटाचे, आणि वेगवेगळे. आणि मग शेवटी असं वाटलं की नाही, हा ड्राफ्ट चांगला आहे आणि याला फायनल करायला पाहिजे. आणि मग ते आम्ही फायनल केलं. नाव पण वन गो मध्ये फायनल होतं का? त्यात विचार नाही, नावासाठी तर शेवटपर्यंत कन्फ्युजन होतं, कारण की सुचतच नव्हतं. पण मग जेव्हा मला असं वाटते की गाणं जेव्हा आलं आणि जेव्हा गाण्यामध्ये जेव्हा हे बोल आलेत की गाव बोलावतो, तेव्हा मग क्लिक झालं की नाही,
हेच हे नाव नाव पाहिजे. पाहिजे. हां, आणि ते खूपच सुंदर वाटतं की Says it खरंच all काय हां, आहे. की आपल्याला गाव बोलावतो आणि प्रत्येकालाच बोलवतो मला असं वाटतं. तर ते मग असं सगळ्यांनी फायनल केलं की नाही हेच वाटते, छान वाटते, गाव बोलावतो. नाही खरंच आणि मस्त गाणं नाव पण आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे आता जेव्हा येईल ना गाणं आमचं गाव बोलावतो, खूपच सुंदर चित्रपटाचं म्युझिक खूप छान झालं. म्हणजे असं एकही गाणं वाटणार नाही जे असं वाटेल की यार नाही हे नसायला पाहिजे. आणि प्रत्येक गाण्यामध्ये ना स्टोरी पुढे जायसाठी ते गाणी आहेत. असं म्हणजे गाणं आहे म्हणून गाणं नाही. तर ते खूप चांगलं आहे त्याच्यासाठी. प्रवीण पण खूप सुरुवातीपासून इन्व्हॉल्व्ह होतात तुम्ही या चित्रपटामध्ये, लाईक युअर बेबी असं मी म्हणेन. अशा वेळी आपण स्वतःकडे कोणतं कॅरेक्टर घ्यायचं याबद्दल जरा कन्फ्युजन असू शकतं, कारण सगळंच माहिती आहे त्या स्क्रिप्टबद्दल. तर ह्याच्यातलं आपण काय प्ले करायचं असं होतं तुमचं? नाही, माझं असं नव्हतं ॲक्च्युली. कारण की मला असं वाटत होतं की मी शंतनूला पहिल्यांदा बोललो की आपण प्रोडक्शन करतोय, आपण ॲज अन प्रोड्युसर म्हणून पुढे येतोय, आपल्याला सगळं काही करायचं. तर मी नाही म्हटलं होतं ॲक्च्युली. पण काय नाही की मुळात मी ॲक्टर आहे, मी इथे आलोच ॲज अन ॲक्टर म्हणजे बनण्यासाठी. आणि माझ्यासोबत कसं झालं की मी म्हणजे मी नाळ 1 केली, नाळ 2 केली. तर नाळमध्ये पण काय झालं की म्हणजे सुधाकर रेड्डींनी फिल्म डिरेक्ट केली आहे, नागराज सरांनी ती प्रोड्यूस केली. तिथे पण माझ्यासोबत असं झालं की मला करायचं होतं, पण ती सुधा सर मला बोलले की नाही तू नाही करे काय, कारण त्या मुलांचं सगळं कास्टिंग आणि त्यांना ट्रेन करणं चैत्याला, सो तसं सगळं होतं. तर मी नाही म्हटलं नको सर. नाळ 2 मध्ये पण तसंच झालं, एकच सीन दिला मला. मग यावेळेस असं शंतनूचं काय झालं, अरे नाही दादा तुला करायचंच आहे कॅरेक्टर. शंतनूमुळे मी म्हटलं मला काय करायचं तू सांग. कारण काय होतं की स्क्रिप्ट मला माहिती होती की कॅरेक्टर माहिती होती, पण कधी कधी आपण कन्फ्युजनमध्ये असतो ना की मला माहिती नाही की हे कॅरेक्टर मी जातो आहे की नाही जातो. आणि ॲज अ कास्टिंग डिरेक्टर त्याला अनुभव आहे खूप जास्त, तो कास्टिंग डिरेक्टर असल्यामुळे. तर मग त्यांनी मला सांगितलं की दादा तू हे कॅरेक्टर कर. आणि मग दादांनी पण मला म्हटलं की नाही हे दत्ताचं कॅरेक्टर छान आहे आणि तू कर. आणि खरंच ते कॅरेक्टर करताना मला मजा आली, कारण टिपिकल म्हणजे गावातला एक जो पत्रकार असतो तो कसा असायला पाहिजे. तुम्ही इथे बसायला पाहिजे होता. आणि महत्त्वाचं म्हणजे की माझे बरेच मित्र आहेत गावातले की जे पत्रकार आहेत, ते वेगवेगळ्या न्यूजपेपरसाठी बातम्या देतात. मग त्यांचं ते जवळून मला ते कॅरेक्टर मी पाहिलेले आहेत, माझ्या आजूबाजूला ते आहेत. तर त्याच्यामुळे हे कॅरेक्टर करताना असं मला जास्त खूप असं रिसर्च किंवा असं खूप वेगळं असं काही करायचं असं काही नाही वाटलं. नॉर्मल मी माझ्या एक मित्राला बघितलं आणि त्याला मी कॉपी केलंय. तिकडे गावी कसं असतं ना, जसे आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही वेगळे पत्रकार आहात, गावाकडे वेगळे पत्रकार असतात. अच्छा. हां, ते फक्त पैसावाला माणसाचे कामं करणं, जो वर्चस्व ज्याचं आहे त्याच्यासोबत राहणं, अशा भरपूर प्रकारचे पत्रकार असतात. त्यातलाच हा एक कॅरेक्टर आहे. तो हा पत्रकार कोणासोबत राहतोय? नाही मी पॉझिटिव्ह पत्रकार आहे. पॉझिटिव्ह आहे. हां, आणि मी संग्रामसोबत आहे. संग्रामला आणि गाव कसं असायला पाहिजे, आणि संग्राम जेव्हा गावामध्ये येतो आणि जेव्हा तो बघतो आणि मग त्याला कळतं की अरे या गावाची परिस्थिती खूप भीषण आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे. तर तेव्हा आम्हाला पण असं वाटतं की अरे कोणीतरी आला आहे, की कोणीतरी काहीतरी गाव सोडून गेलेला तो परत आला आहे आणि तो काहीतरी करणार आहे. तर आम्ही सगळेजण त्याला सपोर्ट करतो संग्रामला त्याच्या प्रवासात. येस विनोद सर, पण इतके कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. ते कलाकार, एक गाव आणि आपली गोष्ट. खरं तर मी बोलताना खूप क्विक बोलली, पण ही गोष्ट सोपी नाही आहे, कारण शहरामध्ये आपल्याला एका फोनवर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, आपण ते करू शकतो. बाहेर जाऊन शूट करणं, इतक्या सगळ्यांना एकत्र घेऊन शूट करणं हा टास्क असणार. मला सांगा या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आणि डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा काय सगळ्यात डिफिकल्ट वाटलं आणि काय सगळ्यात सोपं वाटलं या चित्रपटाबद्दल? पहिले जरा टेक्निकल सांगतो. म्हणजे शूटिंग करताना आम्हाला सर्वात महत्त्वाचं काय होतं ना, गाव शोधणं. हां, ज्या गावात आपल्याला हे सगळं दाखवायचं आहे ते गाव शोधणं. आणि कथेप्रमाणे ना ते गाव अगदी असं जिथे 5-5 वर्ष पाऊस होत नाही अशा पद्धतीचं गाव पाहिजे. हां, तिथे काय शेतकऱ्यांचे हाल आहेत, लोकांचे हाल आहेत. तर तो सर्वात मोठा टास्क होता. मग भरपूर दिवस आम्ही रेकी केले. कोल्हापूरपासनं कुठे कुठे गेलो आम्ही, वाईलपासनं भरपूर फिरलो. मग नंतर एक काहीतरी त्यातनं आढळलं, वाटलं की आपण इथे करायला पाहिजे. म्हणून मग आम्ही ते गाव लॉक केलं. त्याच्यानंतर मोठं टास्क हेच होतं, जर तू बोलली आता, की एवढे सगळे ॲक्टर्स घेऊन तिथे गावात राहणं. आजूबाजूला हॉटेल्स आहेत, खूप दूर आहेत. मग त्याच्यावरती झालं, ते डिसाईड झालं, ते कसं करायचं ते झालं. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा होता ना, की शूटिंग आता सुरू करायचं आहे ना, याच्यामध्ये आपल्याला भरपूर लोक हवीत.
म्हणजे 500-500चा क्राऊड पाहिजे, शेतकरी पाहिजे, बाया पाहिजे. तर तो त्रास झाला म्हणा भरपूर, पण क्रेडिट गोज टू प्रोडक्शन. त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं हाताळल्या सगळ्या गोष्टी, आणि तिथले जे लाईन प्रोडक्शनवाले जे भेटले आम्हाला ते पण छान होते. त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही की आपण एवढं मोठं काम करतोय किंवा एवढा मोठा ताफा घेऊन चाललोय, असं कधी वाटू नाही दिलं. हां, वेल ऑर्गनाइज्ड होतं सगळं प्रोडक्शनचं, त्याच्यामुळे ते मला जाणवलं नाही असं करताना. पण हे जे आता मी पोस्टरवर बघतोय कलाकार, हे फिट बसलेत त्या कॅरेक्टरमध्ये, हे वन चॉईस आहेत का ते त्याच्यावर पण काही विचार विनिमय होते? नाही, हा भूषण वन चॉईसच होता. मी पहिल्यांदा भूषणला भेटलो आणि मी म्हटलं येस भूषण का? हां. गौरीला भेटलो पहिल्यांदा, तिला पण बोललो येस. हे तर आमचे होतेच घरचे, तर त्याच्यामुळे यांना प्रश्नच नव्हता. मी त्यांना कन्व्हिन्स करायला की करा म्हणून, आणि मग ते झाले पण इझिली. तर माधव सर म्हणत होते मगाशी की खूप निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केल्यानंतर कोणतरी पॉझिटिव्ह मला विचारतंय, याच्यातच मी सरेंडर होतो या चित्रपटासाठी. माधवजींचं कसं आहे ना, माधवजी माझे खूप चांगले मित्र झाले होते. मी एक सिरियल प्रोड्यूस केली होती चाहुल, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी त्यांना भेटलो, आमची खूप जमली, म्हणजे एकत्र जेवायचं सगळं करायचं. जेव्हा मग हे चित्रपट सुरू झाला तेव्हा मला वाटलं माधवजींना कुठेतरी बसवायला पाहिजे ह्या फिल्म्समध्ये. अच्छा, मला हे माहीत नव्हतं की तोपर्यंत ते फक्त निगेटिव्हच करायचे. मला हे काहीच कल्पना नव्हती, कारण की मला ते खूप पॉझिटिव्ह वाटतं. पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं चालणं, त्यांचं नेचर, ते सगळं पॉझिटिव्ह वाटतं, नाही तेच कॅरेक्टर मला पाहिजे होतं. म्हणून मग मी त्यांना विचारलं. त्यांच्या डेट्स नव्हत्या अवेलेबल, खूप मॅनेज झाल्या सगळ्या गोष्टी, आणि मग ते आले चित्रपटामध्ये. तर प्रॉब्लेम होता श्रीकांतजींचा. म्हणजे मला श्रीकांतजी बघितल्यानंतर मला वाटलं नाही की हे त्या कॅरेक्टरमध्ये जातील, कारण की मला असा धिप्पाळ 6-7 फुटाचा असा मुच्छड एकदम, आणि त्यात तो संग्रामचा मित्र लहानपणीचा असं होतं. तर ते सुरुवातीला मी आय वॉज नॉट रेडी, पण नंतर यांना भेटलो, आणि नंतर मग सगळ्या गोष्टी झाल्या, म्हटल्यावर चला करून टाकू. पण त्यांनी माझ्या अपेक्षापेक्षा जास्त चांगलं काम केलं आहे. कुठे जाणवूच दिलं नाही की आय वॉज रिलक्टंट अर्लियर. हां, तुमच्या दोघांसाठी प्रश्न आहे, काय होतं, एक डिफिकल्ट गोष्ट सांगा आणि एक सोपी गोष्ट सांगा गाव बोलावताना या चित्रपटाबद्दलची. डिफिकल्ट खूप काही नव्हतं असं, कारण आधीच एक्सप्लेन केलेलं मला कॅरेक्टर. ते कॅरेक्टर थोडं पकडताना मला पहिले 2 दिवस थोडं अवघड गेलं, आणि सोपं असं आहे की एकदा मी ती पकडली ना, तर इतकं छान शूट झालं आमचं. काय म्हणता येईल तिथे की एक पॉझिटिव्ह गोष्ट की गावाबरोबर राहून आम्ही जे काय सर्वाईव्ह करत होतो, दादा आम्ही सगळे, आणि कठीण असं काही नव्हतं खरं सांगायचं तर. दादानी जे एक्सप्लेन केले त्यानंतर मला थोडंसं 1-2 दिवस लागले ते कॅरेक्टर पकडायला, पण ठीक होतं. भाषा चॅलेंज नव्हती? हां, मी विसरलेच. प्रॉब्लेम होता भाषा. म्हणजे तो लय पकडताना थोडासा हे व्हायचं, पण आमचं जे रायटर आहेत ते लगेच म्हणजे ताई 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 चुकते बघा तू असं बोल. आणि माझं एक खूप मोठी सोलो लकी आहे, म्हणजे मी संग्रामला बोलते, आणि दादांनी तो 1 टेक घेतलाय, म्हणजे त्याचा कट वगैरे नाही, 1 टेक. पण मध्येच कुठेतरी ती लय चुकायची. म्हटलं नाही, मी असं करून नाही चालणार. तो एक जो सोलो लकी होता ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं करताना, पण एकदा ते मग आम्ही खूप रियाज केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली इतकं स्मूथ गेलं ना की असं वाटलंच नाही की काय. पण दादा पण बोलले की ग्रेट. दॅट टाईम दादा मला बोलले की किरण खूप छान, दादानी अप्रिशिएट केलं मला की खूप सुंदर 1 टेक झाला आहे हा टेक. त्यामुळे डिफिकल्ट होतं, पण ठीक आहे, नाही म्हटलं एवढं. येस, प्रवीण तुमच्यासाठी? डिफिकल्ट सगळंच होतं, कारण प्रोडक्शन आणि ॲक्टिंग, मी कुठेतरी प्रोडक्शनच्या कामामध्ये राहायचो, आणि मग तारेवरची कसरत असणार ऑब्व्हियसली, बिकॉज प्रोडक्शन जॉब इज नॉट एट ऑल इझी, आणि तो सांभाळून ॲक्टिंग सुद्धा. त्यामुळे ते एक टास्क होते, आणि लगेच मग कुठेतरी मी असायचं शंतनून, आणि मी काहीतरी हिशोब करत होतो किंवा काहीतरी रिक्वायरमेंट, आणि मग माझा सीन लागायचा, आणि ते झालं की मग लगेच सीनमध्ये जायचं. तर त्या दोन्ही कसरती मजा आली, पण ऑल ओव्हर मजा आली करताना दोन्ही कामं. कारण पहिल्यांदा प्रोडक्शन केलं, आणि ॲक्टिंग नेहमीच करतो, पण प्रोडक्शन प्लस ॲक्टिंग या दोन्ही गोष्टी करताना मजा आली. पण मग जास्त कल कुठे आहे आता, प्रोडक्शन की ॲक्टिंग? काय
एक चॉईस कर तर काय काय चॉईस कराल? प्रोडक्शन नको, ऍक्टिंग. प्रोडक्शन नको. नाही नाही, ऍक्टिंग मस्त आहे. वा. पण मी मगाशी सगळ्यांना विचारलं की अनेक मुवमेंट्स असतात ना आपल्या चित्रपटाबद्दलचे जे आपल्याला छान एक्सपिरियन्स देऊन जातात किंवा ते आपल्या जवळचे होतात. नाही पण मग ऍक्टिंग करणार नाही, जर प्रोडक्शन करायचं असेल तर ऍक्टिंग करणार नाही. इतक्यातच ठरलंय. सो अनेक मुवमेंट्स असतात ना की जे आपल्याला फेवरेट होऊन जातात या जर्नीमध्ये. सर तुमच्यापासूनच सुरुवात करते. कोणती एक मुवमेंट आहे या चित्रपटाबद्दलची? नो डाऊट तुम्ही आधी वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका केल्या आहेत आणि असा गाव बोलवतो सारखा चित्रपट, एक आवडती मुवमेंट सांगा या संपूर्ण जर्नीबद्दलची. जसं मी बोललो ना की हा चित्रपटच पूर्ण एक मुवमेंट आहे, कारण की प्रत्येक सीन डिफरंटली लिहिलेला, डिफरंट पद्धतीने हाताळलेला आणि डिफरंट त्याचा काय म्हणतात त्याला मुद्दा असायचा प्रत्येक वेळेला, जे जनरली नॉर्मल सिनेमामध्ये होत नाही. तर माझ्यासाठी प्रत्येक सीनच मुवमेंट होता. पण मला एक सांगावं असं वाटतं इथे की एक असा क्षण होता चित्रपटात की ज्याच्यासाठी संग्रामला निर्णय घ्यावा लागतो की तो डिटेलमध्ये नाही सांगू शकत, कारण की तो मेन मुद्दा आहे कहाणीचा. त्याला काहीतरी निर्णय घेणं असतं की मी राहायचं की नाही राहायचं, किंवा मी हे करायचं की नाही करायचं. त्यात तो मुंबईसारख्या शहरात मोठा बिझनेसमॅन आहे, त्याची बायको एवढी मोठी बिझनेसमॅनची डायकोनची वाईफ, त्याच्यामुळे त्याला तो निर्णय घेताना खूप डिफिकल्ट झाला. आणि तो निर्णय घेताना असं काय व्हायला हवं की ज्याच्यामुळे त्याला ते डिसिजन घेणं सोपं होईल. तर त्याच्यासाठी जो मुवमेंट मला पाहिजे होता ना, तो मुवमेंट मला मिळाला. तो मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की तीच मुवमेंट होती चित्रपटाच्या टर्निंग पॉईंटची पण आणि आम्हा सर्वांसाठी पण. मी जेव्हा यांच्याशी सगळ्यांशी डिस्कस केलं की मला वाटतं की आपण असं करायला पाहिजे, कारण की मी फक्त ॲज अ डायरेक्टर असं नाही की मी जे म्हणतो तसं, मला तशी आधीपासूनच सवय नाही. मी सगळ्या गोष्टी सगळ्यांना विचारतो, तुला कसं वाटतं, तुला कसं वाटतं, तुला कसं वाटतं, ओपिनियन्स. हे मला असं वाटतं आपण हे करायला पाहिजे, कारण की हे असं काही झालं नाही याच्या आधी कधी अशा पद्धतीतलं की एखादी लव्ह स्टोरी असते तर आपल्याला माहीत असतं, एखादा फॅमिली ड्रामा असतो तर आपल्याला माहीत असतं, एखादा ॲक्शनपट असतो आपल्याला माहीत असतं. अशा पद्धतीतला सिनेमा आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी हे सगळे माझ्या सोबतीला असायचे की नाही दादा हे असं करायचं, नाही सर तसं करू शकतो का, किंवा हे असं करायचं का. पण त्यांच्याशी सगळ्यांशी डिस्कस करून दो आय वॉज नॉट कॉन्फिडंट, ह्यांनी मग माझा विश्वास वाढवला की नाही दादा तुम्ही करेक्ट म्हणता, हे असंच करूया आपण. तर ती मला वाटतं मुवमेंट माझ्यासाठी मुवमेंट म्हणू शकेन मी, की कारण की ते कॅरेक्टर पाहिजे होतं तसं आणि तो लुक अँड फील पाहिजे होता तसा, आणि ते बघताना हे सगळे रडले काही लोक त्याच्यासाठी. दॅट वॉज द इन्सिडन्स. तो मुवमेंट मला असं वाटतं की आहे. खूप मस्त. किरण, फेवरेट मुवमेंट, क्लोज मुवमेंट कोणती आहे? क्लोज मुवमेंट माझ्या तेच ज्यावेळेस संग्राम इतक्या वर्षापासून मुंबईला जातो आणि जेव्हा कळतं की संग्राम येतोय, तो क्षण खूप खूप याचा होता, कारण पहिल्यांदा ते शूट झालंय, नंतर आमची पूर्ण स्टोरी. तो सीन आधी झाला. दादानी पण बरं की मला आधीच एक्सप्लेन केलं होतं असं सगळं आहे किरण, आणि पहिला सीन आपण तो शूट करतोय. पहिला सीन तर ॲक्च्युअल खरं सांगायचं तर माधव सरांचंच आहे. हो, ते म्हणाले की पहिला सीन मृत्यूचा आहे, मुहूर्त शॉट. हो, कसं रडायचं मला कळतच नव्हतं. मी म्हटलं दादा कसं हे, तर ते आहे. परत आमची स्वच्छता अभियान सुरू असतं. दॅट टाइम मला एकदा क्लिक झालं की आपल्यासारखा कुणीतरी व्यक्ती, आपण घाण करतो, काही पण रॅपर टाकतो, फेकतो, तर कुणीतरी स्वच्छता करणारे असतात, ते उचलतात. आपल्यासारखाच कुठला तरी व्यक्ती उचलतो तो, त्यापेक्षा आपणच घाण नाही केली तर. त्यावेळेसपासनं, त्या दिवशीपासनं मला माहिती आहे, मी कचरा असेल ना, जे काय खात असेल, मी माझ्या पर्समध्ये आजही खूप सारा कचरा असतो, पण मी खाली टाकत नाही. बिकॉज ते आम्ही जे काय स्वच्छता अभियान वगैरे आम्ही करत होतो, त्या टाईम आम्ही कुठेही हे केलेलं नाही की धूळ, लिटरली आम्ही धुळीने माखलो होतो, कारण आम्हाला पूर्ण रस्ते झाडायचे होते, आम्ही लिटरली झाडले. पण ह्या ॲक्टरपैकी कुणाचंही काहीही टँट्रम्स नव्हते, पर्टिक्युलर भूषणचे की धूळ आहे वगैरे वगैरे असं काहीही नव्हतं. तर हे काही क्षण होते की आम्ही ते एन्जॉय केलेत आणि ते जवळचे.
प्रवीणकडे खूप मुवमेंट्स असतील आवडत्या. मला म्हणजे समजा गाव बोलावतो मध्ये जर कोणी म्हटलं की एक पर्टिक्युलरली मुमेंट, एखादा क्षण काही असेल, तर यामध्ये ना जसं मुलींना पिरियड्स येतात, आता एक सिक्वेन्स आहे, मी पूर्ण नाही सांगू शकणार इथे. तर ज्या पद्धतीने तो दादांनी शूट केला आहे आणि ज्या पद्धतीने गौरीने परफॉर्मन्स दिलेला आहे त्या सीनमध्ये, म्हणजे शहरामध्ये आपण माइंड करत नाही, पण गावाकडे खूप ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. ओके, सो तिथे काय सिच्युएशन असते पिरियड झाल्यानंतर तिथल्या मुलींची, बायकांची. आणि प्रफुल्ल जोशी म्हणून एक मित्र आहे, अभिनेता आहे, प्रफुल्लनी आणि गौरीनी तो सीन इतक्या सुंदर पद्धतीने केला आहे. तर तो सीनच खूप सुंदर आहे. मला तो, माझ्या त्या फिल्म तर चांगलीच आहे ऑफकोर्स, पण तो सीन मला खूप आवडतो. पण जसं प्रत्येकजण म्हणतंय की निसर्ग, खरं तर आपण सगळ्यांनी किती त्याची काळजी घेतली पाहिजे हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्याचे जे काही फायदे किंवा त्याचे जे काही तोटे आहेत ते आपण सगळे फेस करतोय. तरी मी या सगळ्यात नाही म्हणाले की हा चित्रपट गाव बोलावतो, हा चित्रपट एक लर्निंग घेऊन आला आहे तुमच्यासाठी एक व्यक्ती म्हणून. तर ते काय लर्निंग आहे सर? लर्निंग म्हणजे या फिल्म्समध्ये ना भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकवून जातात. तीच ह्या चित्रपटाची ना आपण खासियत म्हणू शकू. लर्निंग जसं आता किरण बोलली ना की मी कचरा अजूनही माझ्या पर्समध्ये ठेवते, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तर आधीपासूनच करत होतो, पण जेव्हापासून केलं तेव्हापासून जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं. मी कुणीही, माझा मित्र जर समजा असेल ना कुठे फेकत असेल तर मी जाऊन उचलतो, त्याला 2 गोष्टी पण सांगतो की मत किया करायचे, कुणालाही सांगतो मी, इवन घरी पण असं सांगतो. तर ही एक लर्निंग आहे. प्लस सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा काही म्हणा, की असं कुठेतरी वाटतं की यार हा चित्रपट करून ना खूप बरं झालं, आपण समाजासाठी काहीतरी करतोय. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की चित्रपट माध्यम फक्त करमणुकीचं माध्यम नाही, त्याच्यामधनं आपण काहीतरी बोध पण द्यायला पाहिजे, काहीतरी समाजाला सांगायला पण पाहिजे, बट विथ एंटरटेनमेंट. तर मला हे लर्निंग हीच आहे की मी ह्या चित्रपटापासून भरपूर काहीतरी शिकलो आहे, जे मला येणाऱ्या भविष्यात लोकांना सांगायला पण इझी होईल आणि मला स्वतःला इम्प्लिमेंट करणं पण सोपं होईल, असं मला वाटतं. किरण, काय लर्निंग आहे हा चित्रपट? म्हणजे लर्निंग म्हणजे हीच स्वच्छता वगैरे, पण गावाकडची ओढ खरंच ती असते. आजही आम्ही मेळघाटात ज्यावेळेस, आत्ता जस्ट आम्ही ट्रॅकिंग करून आलेलो, 8 to 10 days आम्ही तिथे होतो. सो काय एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मी चुलीवरचं जेवण बनवायचे. एकदाही आम्ही हॉटेलला राहिलेलो नाही आहे, मी झोपडीमध्ये राहिलो आदिवाशांबरोबर. प्लस जेवण मी तिथंच बनवायचे. नदी आहे मेळघाटात, आम्ही ते सिपना नदी, तिथंच आम्ही राहिलो आहे 8 ते 10 दिवस. कुठेही हॉटेलचं जेवण नाही, काही नाही. सो ती जी ओढ आहे ना ती खरंच हार्ट टचिंग आहे आमच्यासाठी. परत मी ऑडियन्सला पण हे सांगेल, कारण आज लुगडे घालणाऱ्या आजी ऑलमोस्ट संपल्या आहेत, बरोबर. माझी आजी आजही लुगडं घालते. तर मला असं सगळ्यांना हे सांगावं असं वाटेल, तुम्ही UK ला राहा, US ला राहा, कुठेही राहा, पण प्लीज गावाकडे परत या. तर कुठलंही गाव असो तुमचं, अगदीच खेडगाव नसेल, तालुका, प्लेस, डिस्ट्रिक्ट, वॉट एव्हर जे असेल तिथं परत या. बिकॉज आजी काय असते मुलांना कळत नाही. एक स्टोरी होती, मी जस्ट आता काही दिवसापूर्वी हे केली. आजी आजोबा असतात आणि मुलगा आणि सून जातात UK ला, त्यांची मुलगी होते. तर लहान असतानाच ती परत येते इंडियामध्ये. तर आजी आजोबांना ना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, तर तिच्याबरोबर कसं हे करायचं. पण अट्रॅक्शन की आपली नात आहे. सेकंड टाईम ज्यावेळेस येतात तेव्हा ते मुलगी म्हणते, म्हणजे आजी आजोबा आधीपासून इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करतात की तिला मराठी येत नाही पण आपल्याला तर यायला पाहिजे इंग्लिश, आपण कुठेतरी म्हणजे तिच्याबरोबर हे करू शकलो, कम्युनिकेट करू शकतो. तर त्या आईवडिलांनी तिला ऑलरेडी मराठी शिकवून आणलेलं असतं UKहून, की आजी आजोबांसोबत राहायचं आहे ना तुला. तर हां, तर मला हे सांगायचं आहे इन शॉर्टमध्ये. ह्या मूवीमध्ये पण तेच आहे की तुम्ही खूप ठीक आहे, आपण इंडस्ट्रीमध्ये आहोत, बाकी सगळे वर्किंग आहेत, UK US ला असेल, व्हॉट एव्हर कुठे पण मला असं वाटेल की प्लीज गावाकडे प्लीज वळा. बिकॉज कोविडनी सगळं शिकवलं आहे लिटरली, आणि आपल्या गरजा भरपूर आहेत. पण खरं सांगायचं ना, जगायला खूप काही नाही लागत. खूप छोट्याच्यातही आपण छान जगू शकतो. हे गावच सांगतं आपल्याला. इथे फार आपले टँट्रम्स असतात,
तर ते खरं बघण्यासाठी मी ऑडियन्सला प्लीज 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 ही मूवी बघायला या. प्रवीण, काय लर्निंग आहे, काय लर्निंग घेऊन आलाय हा चित्रपट तुमच्यासाठी? मला असं वाटतं की आपण कितीही मोठं झालो, म्हणजे आयुष्यात खूप काही आपल्याला भेटलं, पण ग्रे ॲटिट्यूड म्हणजे विनम्र भाव जो आहे हा मी शिकलो आहे या चित्रपटातनं. कारण की कधी कधी काय असतं, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, पण आपल्याला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. आपला इगो येतो. आणि ही फिल्म करताना म्हणजे आम्ही जिथे शूट केलं ना, तिथली काही म्हणजे शूट करताना काही लोक आणि काही गावं कमर्शियल आहेत, पण त्यातल्या त्यात काही लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला तिथे. तर मला असं पर्सनली वाटतं की मी विनम्र झालो आहे ही फिल्म करताना आणि थोडंसं जमिनीवर आलो आहे. कारण की आणि तो जो चेंज आहे ना माझ्यामधला, तो खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं. अगदीच. आणि तयार झाला चित्रपट. मी किंवा प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितल्यानंतर माझ्याबरोबर आम्ही बाहेर येताना काय घेऊन बाहेर पडू? गावासाठी ओढ हे प्रत्येक जणांनी घेऊन यायला पाहिजे आणि मला वाटतं की येतील. आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट इट. किरण? सेम इयर. मम गावाकडची ओढ. आणि मला तरी डेफिनेटली आय एम शुअर की गावाकडे जाणार प्रत्येक व्यक्ती जाणार ज्यांचे गाव असतील. सेम म्हणजे गाव काय असतं हे लोकांना कळेल आणि परत सगळी लोक गावाकडे जातील. कोविड नंतर आपण तो अनुभव घेतलेला आहे. सगळी गावाकडेच जात होते. सगळे गावाकडेच गेली, कारण प्युअर ऑक्सिजन सगळ्या गोष्टी आपल्याला तिथेच. लोकांना काहीच झालेलं नाही. म्हणजे ऑडियन्स गाव घेऊन जातील सोबत. आणि जी जनरेशन आहे ज्यांनी खरंच गावमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, ते तर ते स्वतःचं गाव सोबत घेऊन जातील थिएटरमधून. ॲब्सोल्युटली. आणि मी मला एक म्हणायचं होतं की हा चित्रपट ना, म्हणजे आम्ही सगळे समजा जरा गावाकडनं आलो, पण आमची मुलं नाहीत. तर मला असं म्हणायचं आहे, प्रत्येक पॅरेंट्सनी ना स्वतः त्या मुलांना दाखवायला घेऊन जा. म्हणजे त्यांना कळेल गाव काय असतं. जिथे आपले आईवडील लहानाचे मोठे झाले, आता ते कामासाठी शहरात आले, पण मुलं जी झाली ती इथे शहरातच झाली, ती इथेच आहेत. गावी त्यांना जायची ओढ नसते ॲक्च्युली, कारण की त्यांना माहीतच नाही गाव म्हणजे काय. तर मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंट्सनी ना मुलांना घेऊन जावं चित्रपट दाखवायसाठी. ॲब्सोल्युटली. त्यांच्यासाठी एक भरपूर एज्युकेशन असेल हे. मी ॲक्च्युली तुमच्या सगळ्यांची गप्पा मारल्यानंतर ना आता खूप जास्त एक्सायटेड आहे हा चित्रपट बघायला. का तर मला गाव नाही आहे, मी बॉर्न अँड बॉटअप मुंबईच आहे. त्याच्यामुळे मला खूप उत्सुकता आहे आता हा सिनेमा बघायची. कारण मगाशी कलाकारांनी बरंच काय काय सांगितलं, त्यांच्या गावाच्या आठवणी मला सांगितल्या आणि अगेन तुमच्याकडनंही मी ते ऐकलं. पण खरंच थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या.